नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले त्या. चला आता किचनमध्ये आली स्वयंपाक करायसाठी. आज काय रविवार आहे, पण रविवारी पण काही निवांत नसतंच आम्हाला, कारण रानातले काम असतात त्यामुळं लवकर आवरावंच लागतं. चला करून घेते आता स्वयंपाक. धार काढून आणली म्हशीची. आता पहिल्यांदा दूध ठेवते तापायला. आता इथं भाजी करायला लागली. आज मी मुगाच्या डाळीची आमटी करणार आहे. सगळं चांगलं परतले, त्याच्यामध्ये पाणी टाकते गरम केलेलं. बस एवढीच भाजी करणार आहे. मीठ टाकते आणि भाजी शिजते तोपर्यंत कणिक मळून घेते चपात्या करायला. भाजी करून झाली, कणिक मळून घेतली आणि आता माझ्या चपात्या करायला चालू आहे त्या. चला करून घेते आता सगळ्या चपात्या करून झाल्या आणि त्याच तव्यामध्ये 1-2-4 टमाट्याची चटणी पण करून घेतली. 9:30 वाजले त्या आणि जेवण झाले. ती जेवण करून आता माळावर निघाले. कारलं ती फवारायचे, त्यामुळे सकाळ सकाळ निघाले फवारायला. घरचं काम परत आल्यावर करायचं राहिलेलं. सुरुवात केली आता फवारायला. पेट्रोलच्या पंपाने फवारायचे पाठीवरच्या. तिथं बॅलरमध्ये औषध केले. औषध भरून देऊन पंप उचलून द्यायचं फक्त काम आहे आपलं. फवारून झालं, घरी आलोय आता. कारलंच फवारलं फक्त, कांदा पण फवारायचा होता, पण लाईट गेली त्यामुळे कांद्याला फवारायला पाणी नाही. तोपर्यंत म्हणलं आता घरचं काम आवरून घ्यावं. आता भांडे घासून घेते आणि घरं सगळे स्वच्छ करून घेते. 4:30 वाजले त्या. पाण्याची लाईट जरा उशिराच आली. इकडं काकड्यावर आणि कारल्यावर लावले पाणी. बॅलर भरून घेतला फवारायला आणि आता सुरुवात केली फवारायला. सकाळपासून बराच वेळ वाट बघितली, पण लाईट काय आली नाही लवकर, त्यामुळे निवांतच होतो घरी. आता घेऊ आता फवारून. साडेपाच वाजले त्या आणि इकडे मी आता शेवटचा पंप भरून दिलाय भाऊजीला फवारायला आणि झालेच फवारायचं आता. चला आता खाली निघाली मी. आज आमच्या जाऊबाई शेळ्या राखायच्या दुट्टीवर आहे. त्या खाली शेळ्या राखायला चालू आहे. त्या जात जात आता शेळ्या घेऊ आणि जाऊ मग घरी. हा ना इकडं चला शेळ्या घेऊन आता घरी जायचंय. तर 6:30 वाजले ते. आता देवासमोर देवाबत्ती करून घेतली आणि आता करायला लागले स्वयंपाक. कणिक मळायला चालू आहे. तोपर्यंत तिकडं आता मी भाजी करून घेते. मेथीची भाजी करायची आज भरपूर भाजी आहे, त्यामुळं जरा मोठ्या पाटीमध्ये घेतली, कारण जरा चिकल आहे ह्याला, चांगली धुवावी लागेल. त्यामुळं म्हटलं जरा मोठ्या भांड्यामध्येच घ्यावी. आता 1-2-3 पाण्याने चांगली भाजी स्वच्छ धुवून घेते आणि मगच करते. आता भाजीसाठी इकडं 5 मिनटं झालं मुगाची डाळ भिजत घातली. लसूण सोलून घेतलाय. पाण्याला भाजी धुवून घेते आणि करू मग मेथीची भाजी.
त्या दिवशी थोडीच होती भाजी, 2 पेंड्या मुलांच्या डब्यालाच पुरली, मोठ्यांना कोणाला राहिलीच नाही, थोडीच राहिली होती. त्यामुळे आज भरपूर आणली भाजी. रानामध्ये लावायची आता, पण रान नीट करायला चालू आहे अजून मकचं. त्याच्यामध्ये आता लसूण लावताना लावायचं भरपूर भाजीपाला. तोपर्यंत आता लावून घरचा येईपर्यंत विकतचाच खावा लागेल. कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरी आणि लसूण टाकून भाजी टाकली. आता मुगाची डाळ टाकली. आता भाजी हलवून घेते आणि गॅस बारीक करून शिजवून घ्यायची भाजी. मेथीची भाजी शक्यतो मी झाकून ठेवत नाही, अशी शिजते. झाकून ठेवली की भाजी जरा कडू लागते खायला. मीठ पण टाकायचं नाही. आताच मीठ टाकलं की भाजी शिजून परत कमी होते आणि भाजी खारट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हे काय पाणी सुटायला लागले आता हळूहळू. अशीच बारीक गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आणि भाजी शिजली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी चटणी टाकायची. आता भाजी फोडणीला दिली. आता मी बाहेर चालली धार काढायची गायची. धार काढायला आली आता बाहेर. कालवड सुटती प्यायला आणि परत काढायची धार. धार काढून परत अजून काम आहे. मका करून घ्यायची. आज दिवसभर काय कामातनं टाईम भेटत नाही आणि मशनीला सारखी कुठनं असतंच दुसऱ्याच्या मका करायच्या. त्यामुळे घरचे मका संध्याकाळच करावी लागते. धार काढायची आता आणि मका घ्यायची करून आपल्याला. वासरू सुटती. तर आता मका करून घ्यायची आपल्याला. कागद हातरलाय खाली आणि मशीन पण लावली. इथं शेजारचा ट्रॅक्टर आहे आणि त्यांचा गाडा पण आहे. ते आणायला गेले तर भाऊजी गाड्यामध्ये भरून आणायची पिशव्या मकाच्या आणि लगेच करून घ्यायची मका. आणत आलो खाली आणि गाड्यामध्ये सगळ्या पिशव्या भरून घेतल्या त्या. तर आता कणस घेऊन घरी निघालोय आणि मका घ्यायची करून. आता तर आता चालू केले मशीन मका करायला. झाले आता मका करून. खालचं राहिलेलं मात्र ते पण डबल टाकून घेतलं.